हे आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ते की आम्ही करून दाखवलं आहे. आता आपलं जे की चॅलेंज होतं 21 दिवसामध्ये एका एकरमध्ये एक 80,000 रुपये उत्पन्न आपल्याला काढायचं होतं, जे की आता आपलं जवळपास भरपूर आलेलं आहे. आता ही एक आळी आहे, परत तिथं एक आळी आहे. अशा थोड्या नॉर्मल ज्या आहे ना त्या आळ्या आपल्या राहिलेल्या आहेत. मार्केटवाले जे आहे ना हे असा कोस पकडून दाबत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इथं दाबल्यानंतर आता 30 डिग्री सेल्सिअस आहे बरोबर, 30च्या वर गेलं. तुम्ही हे कोस जो आहे ना हे कोस भरपूर मोठ्या साईजचा आहे बरं, म्हणजे आपल्याला मार्केटला चांगला भाव लागेल. या बॅचला आपल्याला टोटल 18 ते 19 दिवसानंतर मग आपण चंद्रिका टाकल्या होत्या. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला सोस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बॅकग्राऊंडला तुम्ही बघत असाल ज्या आपल्या आळ्यांनी त्या कोर्स केला आहे. जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुमच्या एका लाईकने आणि एका सबस्क्रायबरने मला आणखी एक मोटिवेशन भेटतं, आणखी व्हिडिओ बनवायला एनर्जी भेटते की जो तुमच्यापर्यंत मी रेशीम उद्योगबद्दल पूर्णपणे प्रॉपर व्हिडिओ बनवल म्हणून. जो काही समजा प्रत्येक वेळेस सांगतो 6, 8, 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बोलणार आहे आपण चंद्रिका टाकल्यानंतर किती दिवसात अशा प्रकारे कोर्स झालेला आहे, ह्यामध्ये आणखी किती दिवस आपण ठेवणार आहे, किती टाईपमध्ये गोळा करणार आहे, कसा कोर्स झालेला आहे, त्यानंतर आपण याला बाकीच्या उरलेल्या ज्या काही आळे त्यांचं काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं, आपली 100 अंडी पूंची बॅच होती. 100 अंडी पूंच्या बॅचला आपण 1 एकर तुतीचा पाला आपल्याकडे लागला होता. मी तुम्हाला दाखवलं होतं त्या प्लॉटमधलं थोडं, मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर पण दाखवलं की त्या प्लॉटमधला पाला झाल्यानंतर आपण दुसऱ्या वरचे जे 2-3 फील्डिंग होत्या त्या पाला वगैरे कुठला टाकला होता. तर तेवढंच म्हणणं आहे फक्त. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या जवळपास आता लवकरच म्हणजे 97,000 फॉलोवर आपल्या इंस्टाग्रामला पूर्ण झाले आणि आपलं लवकरच 10,000 सबस्क्रायबर यूट्यूबला करायचे. त्यामुळे तुमचा एक सबस्क्रायबर हा माझ्यासाठी खूप मोठा असतो. आणि त्यामध्ये आणखी एक जर महत्त्वाचं जरी म्हटलं तर आपण याला 2-3 दिवसामध्ये लगेच मार्केट करणार आहे. म्हणजे आज तारीख तुम्हाला सांगतो 22 तारीख आहे, समजा 23 किंवा 24ला हा व्हिडिओ मी अपलोड करेन आणि लगेच आपली 27 तारखेला बुकिंग आहे. म्हणजे 27 तारखेला आपली 150 अंडी पुंची बॅच आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करू शकता, आपलं आता डे बाय डे दररोज आपलं प्रत्येक महिन्याला बॅच घेणं चालू आहे. आता मी तुम्हाला समोरचा अपडेट देईलच, त्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला सांगतो आपला कोर्स कशा प्रकारे कसा झालाय. तर आता तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं आपण जे की पूर्णपणे 6 रॅकमध्ये चंद्रिका पूर्णपणे प्रॉपर टाकल्या होत्या. आता ह्या ज्या वरच्या चंद्रिका टाकायचा अर्थ असा आहे, म्हणजे तुम्ही इथं नीट बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो, आपण ह्या चंद्रिका टाकल्या होत्या बरोबर. आता याच्यावरती पण आपण चंद्रिका याच्यावरती पण एक टाकली होती. अशा आपण वरती काऊन टाकलेल्या आहे, जिथं आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये ज्या की आळ्या दिसल्या होत्या. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, ह्या चंद्रिकावरती भरपूर आळ्यांनी कोस तयार केलेला आहे. आता याच्या खाली पण तेवढ्याच चंद्रिकावरती आळ्यांनी कोस तयार केलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला जास्त जिथं जाणवलं होतं की जिथं जास्त आळ्यांनी कोस, जिथं जास्त आळ्या आहेत तिथं आपण परत चंद्रिका टाकल्या होत्या. त्याचा फायदा असा झाला की त्यांनी खाली पण कोस तयार केला होता आणि वरच्या पण चंद्रिकावरती कोस तयार केलेला आहे. आता एक हे बघा, तुम्हाला एक्झाम्पल डायरेक्ट दाखवतो मी. सध्याच्या घडीला तुम्ही बघू शकता इथे किती मोठा कोस आहे बरोबर. आता हे वरची चंद्रिका आहे, खालची तिथे आहे. म्हणजे ह्यामुळं पण आपला भरपूर असे की कोस झालेला आहे तयार. आता मी तुम्हाला ह्यामध्ये जर आणखी जर दाखवायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता एवढा मोठा कोस आहे. आता मी तुम्हाला हे सांगाल व्यस्तांनी की आपण कशा टाईपमध्ये व्यस्त आहे. तो जर बघितला तो बारीक आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगाल की आपला कोस नेमका आपण कशा प्रकारे व्यस्तो आहे आणि कसं त्याला मार्केटला करणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करणं हे तुमचं एक गरजेचं आहे. म्हणजे तुमची साथ मला सबस्क्रायबरचीच लागते, दुसरी काही मला मदत नको आहे. आता त्यामध्ये आणखी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, आता ही एक आळी आहे, परत तिथं एक आळी आहे. अशा थोड्या नॉर्मल ज्या आहे ना त्या आळ्या आपल्या राहिलेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर विषय असा असतो की 100% आपल्याला रिझल्ट कोणत्या गोष्टीमध्ये भेटत नाही. भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, पण आता ह्या ज्या आळ्या बघताय ना तुम्ही, ह्या आळ्यामध्ये थोडा काहीतरी प्रॉब्लेम असतो, जे की आपण नॅचरली म्हणू शकतो किंवा इन्व्हायरमेंटवर पण त्याला आपण टाकू शकतो. त्यामध्ये भरपूर म्हणजे आपलं जवळपास जरी म्हटलं तुम्ही थंबनेल बघितलं असेल, थंबनेलमध्ये मी आम्हाला सांगितलं होतं की जवळपास आपल्या 99% आळ्यांनी कोस तयार केलेला आहे. त्याच्या उरलेला बाकीचा 1% आहे ना, त्या 1%मध्ये ह्या आळ्या आहेत. त्यामध्ये काही नॅचरली प्रॉब्लेम असू शकतो, त्या आळ्यांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन लोक आपण 16 दिवस किंवा 17-18 दिवस त्यांना पाला खाऊ घातला, त्यामध्ये पण त्यांना तो प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे त्यांनी कोस तयार केलेला नाही, कारण की आपला 17 फिल्डिंग नंतर आपण चंद्रिका टाकल्या होत्या. म्हणजे जवळपास चौथा मूड उठल्यानंतर 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे 6, 7, 8, 9 दिवस तुम्ही धरून चाला आणि बाकी 10 दिवस. म्हणजे ह्या बॅचला आपल्याला टोटल 18 ते 19 दिवसानंतर मग आपण चंद्रिका टाकल्या होत्या. चंद्रिकाचं मी तुम्हाला अपडेट दिलं होतं की आपण कशा प्रकारे काऊन टाकलेलं आहे त्याचं पूर्णपणे सांगितलं होतं. त्याचाच फायदा तुम्ही बघू शकता आता किती मोठा आपल्याला बेनिफिट त्या चंद्रिकाचा होत असतो. याला परत पण आपण
युटिलाइज करतो. सध्याचं सिच्युएशन म्हणलं शेडचं तुम्ही बघू शकता, पडदे वगैरे सगळे वरती आहे, पण जास्त पडदे वगैरे ठेवायला जमत नाही. तुम्ही स्टँड पण बघू शकता, हे माझ्या स्टँडने मी पूर्णपणे जेवढं की हे करत असतो. आणि ह्यामध्ये मी माईक पण आहे, माईकमध्ये पण जरा क्लिअरिटी नाही का चांगली होत असते. तर ह्यामध्ये अशा प्रकारे पूर्णपणे अपडेट आहे. मी तुम्हाला एकदा वातावरण जे की दाखवतो कसं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, आता 30 डिग्री सेल्सिअस आहे बरोबर. आता ह्यामध्ये जर समजा 30च्या वर गेलं, समजा 35 झालं, तर आपण याला पाणी चालू करणार शेडला, जे की थंड पडेल. म्हणजे ह्यामध्ये पण भरपूर इन्व्हायरमेंटची गरज असते की आळ्या कोस तयार करण्यामध्ये, त्यामध्ये पण आपलं मेंटेन ठेवावं लागतं. ह्यामधलं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. मला सांगा तुमचं काय नेमकं. कोस भरपूर चांगला केलेला आहे आणि चांगला भाव पण लागेल, कारण की आपल्या 17 फेडिंग खाल्लेले. ह्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, 12 फेडिंग आणि 17 फेडिंगमध्ये फरक असतो. 12 फेडिंगचा जो कोस असतो तो थोडा बारीक असतो, कारण की त्यांनी 12 फेडिंग खाल्लेला असला. आपल्या 17 खाल्लेलं, म्हणजे विचार करा आपला कोस त्यापेक्षा किती भारी असणार आहे. तुम्हाला गोष्ट समजली का? आता मी सांगतो तुम्हाला बरं. समजा तुम्ही हे कोस जो आहे ना, हे कोस भरपूर मोठ्या साईजचा आहे बरं, म्हणजे आपल्याला मार्केटला चांगला भाव लागेल. आता याच्या व्यतिरिक्त लहान कोस कुठं भेटत नाही. मी तुम्हाला फरक दाखवला असता. आता लहान कोस, आता हे बघा, हां ठीक आहे. हां आता ह्या कोसमध्ये आणि ह्या कोसमध्ये तुम्हाला फरक दाखवतो. आता हे बघा बरोबर, अलीकडचा लहान आणि पलीकडचा मोठा, म्हणजे ह्या असा फरक होऊ शकतो जास्त फीडिंग खाल्ल्याचा आणि कमी फीडिंग खाल्ल्याचा. आणि आपल्याला जे की चांगलं आहे की आपल्याला जास्त फीडिंग त्यांनी खाल्लेलं आहे. कोस वगैरे सध्याच्या सिच्युएशनला असं दबत पण नाही, माहिती आहे का. मार्केटवाले जे आहे ना, हे असा कोस पकडून दाबत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इथं दबल्यानंतर मार्केटवाले ओळखू शकतात की त्या आळ्यांनी किती फीडिंग खाल्लेलं आणि मग कोस तयार केलेला आहे, बरोबर की नाही. असा तर तो बिलकुल दबत नाही, पण मार्केटवाले सहसा असं दबून पाहतात, कारण की जी आळी जी आहे ना, हे पूर्णपणे अशा शेपमध्ये असं राहून कोस बनवत असते. त्यामुळं इथचा जो भाग आहे ना, हे कच्चा पडत असतो आणि मार्केटवाले हेच चेक करतात. आपला पूर्णपणे जो की कडक झालेला आहे, आपण जर जमलं असतं परवा याला पूर्णपणे वेचून घेणार आहे. त्यामध्ये वेचल्यानंतर 3 टाईपमध्ये वेचणार आहे आपण, हे पण मी तुम्हाला पूर्णपणे अपडेट देईलच. म्हणजे तुम्ही बघू शकता की सोनं हे आपलं कसं भारी आणि किती सुंदर आहे. हे आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ते की आम्ही करून दाखवलं आहे. आता आपलं जे की चॅलेंज होतं 21 दिवसामध्ये एका एकरमध्ये 80,000 रुपये उत्पन्न आपल्याला काढायचं होतं, जे की आता आपलं जवळपास भरपूर आलेलं आहे. आता प्रॉफिटमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं की आपलं मार्केटला वगैरे कसं आहे. तर आता ह्यामध्ये तुम्हाला एक दाखवतो. आता ही जी आळी नाही आणखी कोस तयार करते आहे बरोबर. आता कसं असतं माहिती आहे का, एक तुम्हाला सांगतो, काही आळ्यांचं असं धरून घ्या तुम्ही का त्या आळ्यांना लेट करून सुटतो कोस तयार करण्यासाठी. 100% पैकी 99% जरी म्हटलं तर आपल्या आळ्यांनी कोस तयार केला, पण एखादा जो टक्का असतो की त्या लेट करंट सुटतो, त्यांना कोस तयार करायला, त्यांना एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम असतो, ह्या गोष्टीमध्ये थोडंफार ते लेट होऊ शकतं. पण बऱ्यापैकी आपलं असं भरपूर आळ्यांनी कोस तयार केला आहे. मागच्या वेळेस आपलं जे किंवा त्या 130 अंडीपूंची बॅच होती, त्यामध्ये आपल्याला 780 भाव लागला होता. 1,06,000 रुपये समथिंग असं काहीतरी झालं होतं. ॲव्हरेज निघलं होतं. जर समजा 100 किलो जरी माल निघला तर हे भरपूर मोठं आपल्यासाठी होणार आहे. त्याला फक्त मार्केटवर डिपेंड आहे की त्याला भाव किती लागणार म्हणून. आता मी तुम्हाला ते पण अपडेट दाखवलंच. त्यामध्ये जरी म्हटलं तर बाकी आपलं सोनं जे की आपल्या 6 रॅकमध्ये आम्ही ठेवलेलं आहे सध्या शेडमध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो. मी म्हटलं होतं की आपला प्लॉटमधलं तुम्हाला पाला दाखवतो, किती पाला संपलेला आहे आणि किती नाही म्हणून. तर त्याचं मी तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे जेवढा प्लॉट आहे ना, तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितले असेल इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला, याच्यातला पूर्णपणे जेवढा प्लॉट आहे आपला, हे पूर्णपणे प्लॉट संपलेला आहे. आता ह्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, याच्यातलं पूर्णपणे आपण अशा काड्या वगैरे कट केल्या बरोबर. आता याला काय करणार आपण, कटर मशीन आणखी याला खालून कट करणार, म्हणजे याला 1चे 2 फांद्या फुटणार आहे बरोबर. जिथं आपण जर समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, 100ची एक एकरमध्ये 100ची बॅच झाली ना, तर आपण ह्याच एरियामध्ये 110ची बॅच घेऊ शकतो, कारण 1 फांदी कट केल्यानंतर याला 2 फांद्या फुटणार आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बरोबर. म्हणजे एका खोडला जरी म्हटलं सध्या सिच्युएशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, म्हणजे समजा 8 येतं. हे पलीकडचं झाड आहे बरं, 2चं परत तुम्ही असं नको व्हायला. 8चे 16 फांद्या याला फुटणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, हे नेक्स्ट टाईम जेव्हा 3 महिन्यानंतर हे जो प्लॉट उगणार आहे, हे प्लॉट किती मोठा राहणार आहे आणि किती मोठं त्याला फांद्या फुटणार आहे आणि किती मोठा तो प्लॉट होणार आहे. म्हणजे साहजिक गोष्ट आहे. आता प्रत्येक झाडालाच 8 खणपुटं नाही आहेत, काहीला 6चे, काहीला 5चे, काहीला 4चे, काहीला 3 पण आहेत. आता मी बघून सांगतो. आता अपडेट जर म्हटलं तुम्हाला, ह्या प्लॉटमधला पूर्णपणे आपला 1 एकरचं कमी आहे. ह्या प्लॉटमधला सगळा पाला संपला होता, जो की आपण नंतर आपल्याला फिल्डिंगला पाला लागला होता.
तो वरचा प्लॉटमध्ये टाकला होता थोडाफार, आणि जो की मोठा होता तो ह्या प्लॉटमध्ये टाकला होता. म्हणजे आपल्याकडं पाल्याची कमी नाही आहे, पाला आपल्याकडं भरपूर आहे. प्रत्येक प्लॉटमधला आपण पाला त्याला टाकू शकतो. सध्याच्या सिच्युएशनला पण आपल्याकडे पाला भरपूर येतं. आपण आता त्यामध्ये 150ची बॅच 27 तारखेला येणार, 27 तारखेला परत एकदा बुकिंग घे. हां, आता हे जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल, तिकडचा प्लॉटमधला काही पाला उरलेला होता मोठमोठा, तर त्यामधला पाला आपण काही टाकला होता, काही इकडचा थोडा संपलेला आहे. बाकीचा आता हे बघा, ह्या प्लॉटमधला पाला आहे आणि वरच्या प्लॉटमधला सगळा पाला आहे. परत ह्या पण प्लॉटमधला पाला आहे जे की आपल्या येणाऱ्या बॅचला, आणि इकडच्या प्लॉटमधला पण पाला आपल्याकडं भरपूर आहे. तर समजलं. बाकी तुमचा आशीर्वाद राहू द्या. बाकी काही नाही, मी नंतरचा अपडेट देईलच. जर व्हिडिओ आवडला असेल, काही डाऊट असेल तर मला कमेंट करा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.